टोनी द धाबा या ठिकाणी वारंवार MSRDCच्या वतीनं कारवाई केली जाते। महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं जात नाही, पण MSRDCच्या वतीनं वारंवार टोनी द धाबा नायगाव येथे कारवाई केली जाते। केवळ BPCLची सुपारी घेऊन MSRDCच्या वतीनं ही कारवाई केली जाते। एकीकडे ट्रान्सफॉर्मर आहे, तो ट्रान्सफॉर्मर काढला जात नाही, पण BPCL साठी या ठिकाणी ही अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे। तर MSRDCचे अधिकारी केवळ या ठिकाणी सुपारी घेऊन काम करत आहेत, कारण ज्या ठिकाणी अपघात होतोय त्या ठिकाणी MSRDC डोळे झाक करते। भाऊ काय सांगाल? सर अन्याय एका पेट्रोल पंप वाल्याचा निंदा होऊन आज IRBचे अधिकारी माजोरपणा करतायत आणि फक्त टोनी धाबाचा लाच मिळत नाही म्हणून त्याची शंका इथे म्हणून हे बांधकाम करतायत। आज संपूर्ण वडगावची बाजारपेठ, कामशेतची बाजारपेठ ही हायवेच्या अतिक्रमणामध्ये आहे। फक्त टोळी जातात, धाबा पाडतायत, फक्त लाच देता येत नाही म्हणून हे अत्याचार आणि अन्यायाचं आहे। या संबंधात आम्ही राज्य सरकारकडं तसं केंद्र सरकारकडून या संबंधात कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांवरती, अशा प्रकारचा आग्रह करणार आहोत। तर टोनी द धाबाचे मालक आहेत सिद्धेश चावला, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। केवळ मावळ तालुक्यामधनं जे देवरोड पासून लोणावळ्यापर्यंत जे अतिक्रमण आहे ते MSRDCला दिसत नाही। MSRDC BPCLची सुपारी घेते आणि पैसे भेटल्यानंतर कारवाईसाठी पुढाकार घेते। MSRDC कडनं दुर्लक्ष होतंय। महामार्गावर शेकडो बळी गेलेले आहेत, पण त्या बळीकडे दुर्लक्ष करत MSRDC आकसापोटी अतिक्रमण कारवाई करीत आहे। MSCBचा असणारा ट्रान्सफॉर्मर न हलवता टोनी द धाबा नायगाव येथील या टोनी द धाब्यावर कारवाई केलेली आहे। तर टोनी द धाब्याचे मालक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की MSRDCची ही जी दादागिरी आहे, ही दादागिरी म्हणजे केवळ पैसे घेऊन ही दादागिरी केली जाते। MSRDCच्या अधिकाऱ्यांना पाकिट पोचलं की ते लक्ष देत नाहीत, पाकिट पोचलं नाही की या ठिकाणी कारवाईला येतात, अशी परिस्थिती आहे। तर या ठिकाणी काय सांगाल? पूर्ण लोणावळा ते देवरोड पर्यंत बरेच लोकांचे बरेच ॲप्लिकेशन MSRDC जवळ असल्याच्या नंतर सुद्धा एकही अतिक्रमण हटवायचं कामं केलेलं नाहीये। हे सगळे बिझनेसमॅन लोकांकडून खंडणी घ्यायसाठी IRB आणि MSRDCने मिळून हे धंदा सुरू केलेला आहे। तिकडे हॉटेलवाल्यांकडून पैसे मागतात, त्यांनी पैसे नाही दिले की ते अतिक्रमण हटवायला ते लोक बोलतात। हे सगळं काय जेवढं काय घडलेलं आहे हे सगळं पॉलिटिकल प्रेशरमध्ये आणि यांचे पैसे MSRDC आणि IRB स्वतः पैसे खाण्यासाठी हे काम केलेलं आहे। हे पॉलिटिकल प्रेशरमध्ये काम झालेलं आहे असं माझं म्हणणं नाही आहे। MSRDCचे स्वतःचे ऑफिसर दिलीप शंकरवार ज्यांचं म्हणणं आहे की हे पॉलिटिकल प्रेशरमध्ये हे काम केलेलं आहे, ज्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, जी मी तुमच्या चॅनलवर बरेच लवकर साजरा करीन। जिकडे दिलीप शंकरवार साहेब स्वतः बोलतात की पॉलिटिकल प्रेशरमुळे हे काम झालेलं आहे। मी ती रेकॉर्डिंग तुमच्या चॅनलवर लवकरच साजरा करीन। हा घोर अन्याय चालू आहे। माझ्या एकदा तोडायच्या नंतर माझ्याकडे परत तोडायला आलेले लोक, यांना काय काम दुसरं एवढं अतिक्रमण ज्या पंपासाठी अतिक्रमण हटवतात ते तुमचा कॅमेरा घ्या, त्या पंपाचाच अजूनपर्यंत अतिक्रमण हटवलेलं नाही आणि ज्या पंपाला रोड द्यायचा आहे तो पंप स्वतः अतिक्रमण करून बसला आहे। MSRDC वाल्यांना हे काही दिसत नाहीये, त्यांना फक्त आमचाच ढाबा आणि आमचाच हॉटेल दिसतोय। टोनी द धाबाचे मालक या ठिकाणी सिद्धेश चावला आहेत। MSRDCची ही आकसापोटी होणारी जी कारवाई आहे, केवळ टोनी द धाबा या ठिकाणी कारवाई केली जाते। मावळ तालुक्यामध्ये लोणावळा ते देवरोड दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत। या MSRDCने कधी महामार्गालगत
झाडं लावली नाहीत किंवा या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणी दुभाजक वाढवले नाहीत. केवळ ह्यांना BPCLची सुपारी घेऊन हे काम या ठिकाणी करण्यात येत आहे. पोलीस प्रोटेक्शन घेऊन या ठिकाणी टोनी द धाबा या ठिकाणी दुसऱ्यांदा कारवाई केली जात आहे. तर ही कारवाई किती अन्यायकारक आहे. केवळ टोनी द धाबा याच ठिकाणी कारवाई का? जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर ती सरसकट कारवाई केली पाहिजे. पण सरसकट कारवाई न करता आकसापोटी कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील उपस्थित आहेत. सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे केवळ टोनी द धाबा आकसापोटी या ठिकाणी यांनी कारवाई केलेली आहे. आणि ही कारवाई करत असताना जे MSRDCचे राहुल पवार आहेत, हे राहुल पवार केवळ आणि केवळ टोनी द धाबा याच ठिकाणी कारवाई करतात. तर आता राहुल पवार या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय. सर, दुसऱ्यांदा कारवाई केलेली आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण परत करण्यात आलंय तिथे आम्ही कारवाई केलेली आहे. मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे आम्हाला आदेश आहे. आणि कानेफाटा या ठिकाणी अपघात होतात, अनेकांचे बळी गेले, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला नोटीस दिलेल्या आहेत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी मावळ तालुक्यातलं सगळं अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. तर तुमच्यावर आरोप होतोय BPCLची सुपारी घेऊन तुम्ही अतिक्रमण कारवाई. डिजिटल कंपनी आणि मॉर्ट ऑफिसला विचारा, आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त कन्सेशनर आहोत. मालक मॉर्ट ऑफिस आहे, त्यांनी आम्हाला आदेश दिलेत आम्हाला अतिक्रमण काढणे. तर मग आता कोणत्या भागात कारवाई करणार? आज आम्ही पर्टिक्युलरली नायगाव येतात हातीतलं घेतलेलं, ज्या ठिकाणी परत अतिक्रमण झालं ते काढतोय. 2 महिने MSRDCच्या वतीनं वृक्षारोपण दिसत नाही तुमच्या हातीमध्ये. वृक्षारोपण आमच्या 6 लेनिंगचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत. तर राहुल पवार आहेत. केवळ आकसापोटी या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सर, ट्रान्सफॉर्मर झाल्याशिवाय BPCL कंपनीला कम्प्लिशन भेटणार नाही, हे सक्त आदेश आहेत. ट्रान्सफॉर्मर पण त्यांना शिफ्ट करणे आहे. ते MSIDC ते MSCBचं काम आहे, आमचं नाही. आमचं आवड क्लिअर करून देणं आमचं एवढं काम. दोन्हीवाल्यांनी परत अतिक्रमण बांधायला सुरुवात केली. जो रस्ता केलेला आहे तो निकृष्ट दर्जाचा केलेला BPCL कंपनी मालक आहे, आम्ही रस्ता केलेला नाही. रस्ता देखभाल दुरुस्ती सगळं BPCL कंपनीकडे येतं. तर पाणी जाण्यासाठी नाले वगैरे ठेवलेले. सगळ्या BPCL कंपनीच्या हातात आहे, आम्ही फक्त जागा अवलंब करून देणार. 6 जुलैला महामार्ग हा पाण्याखाली गेला होता, त्यावेळेस तुमच्याकडनं काही उपाययोजना झाला नाही. आम्ही कामं केलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी टेम्पो जो वाहून गेला तो त्यांनी टाकला तिथे आमच्याकडनं सगळ्या दक्षता घेण्यात आलेल्या आहे आणि IRBला आम्ही नोटीस बजावलेली आहे. यापुढे जर असं झालं तर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 6 जुलैला कोणत्या ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेला होता? पाण्याखाली कुठेच गेलेला नाही, फक्त ट्रॅफिक आम्ही थांबवलेली, कारण की लोकांना कुठली जीवितहानी होऊ नये म्हणून. साहेब, स्वतः बातमी लावलेली आहे लाईव्ह. बऱ्याच ठिकाणी आपण मावळ 24 तासवाल्यांनी दिलेल्या बातमीनुसार आम्ही त्या ठिकाणी IRBला नोटीस वाचून सगळी कामं करायला लावलेली आहे. अजूनही कामं चालू आहेत. तर आता ही सरसकट कारवाई आहे का टोनीवर? आता ही टोनीवाल्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि ते करतायत म्हणून आम्ही ही कारवाई केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या सांगण्यावर. तर या ठिकाणी टोनी द धाबा आहे. टोनी द धाबाच्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई ही आकसापोटी करण्यात आलेली आहे. कामशेत पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये MSRDCच्या वतीनं कारवाई केली झाली. इतर वेळी हे MSRDCचे अधिकारी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येतात, त्यांना बिलं मागितली की अतिक्रमण सांगतात आणि तुमची पार्किंग होती म्हणून पैसे मागणी केली जाते. तर या ठिकाणची ही जी अतिक्रमण कारवाई एकदम चुकीची आहे. इतर ठिकाणचं अतिक्रमण या MSRDCला दिसत नाही आणि टोनी द धाबा जे आहे इथं आकसापोटी अतिक्रमण कारवाई केली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांना फोन केलेला आहे. त्यांनीही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करू नये. केवळ BPCL पंप मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी MSCBचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते स्थलांतरित केलेले नाहीत आणि त्यामध्ये जर एखादं वाहन आलं तर या MSCBच्या खांबाला धडकून भीषण अपघात होऊ शकतो.
तर ही जी अतिक्रमण कारवाई आहे ही आकसापोटी टोनीचा धाबा, टोनी ग्रीन्स, प्युअर व्हेज या ठिकाणी, तर या ठिकाणी बघूयात MSRDC जी आहे ती सुपारी घेऊन अतिक्रमण कारवाई करत आहे. ज्या ठिकाणी अपघात होतात त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. मुंबई पुणे महामार्ग देहू रोड ते लोणावळा या ठिकाणी